नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। खूप मोठी जॉब अपडेट आहे। पूर्ण सविस्तर माहिती बघा। खूप मोठी मेगा भरती निघालेली आहे। 4497 जागेसाठी आहे। कोणासाठी आहे, त्याच्यानंतर इथे अर्ज कसं करू शकतो, किती तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, हे पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। सॅलरी डिटेल्स काय असणार आहे, त्याच्यानंतर इथे परीक्षेची फी किती असणार आहे, तुम्हाला अर्ज ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन करायचा आहे, ही सर्व माहिती आपण बघणार आहोत। ते पण मराठीमधून मी तुम्हाला 1 बाय 1 पॉईंट सगळं एक्सप्लेन करून सांगणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा, कोणतेही पार्ट स्किप करू नका, जेणेकरून पूर्ण माहिती तुम्हाला भेटणार नाही। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे, ज्यांना ही माहिती नाहीये, त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचून जाईल। चला तर आपण सविस्तर माहिती बघून घेऊयात। सो इथे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांच्यातर्फे जॉब अपडेट आहे। ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरायचा आहे। लक्षात घ्या, ऑनलाईन पद्धत आहे, ऑफलाईन नाही। आजपासून म्हणजे 3/11/2023 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे ऑलरेडी, म्हणजे 3 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट 24/11/2023 आहे। आणि हे जे तुमचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे ते कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पासून होणार आहे। परीक्षा घेण्यात येणार आहे, केंद्रावर होणार आहे ही परीक्षा, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे। तर चला आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊया। अर्ज पद्धत ऑनलाईन आहे, लक्षात आलेली आहे। त्यानंतर इथे मानधन किती आहे ते सुद्धा दिलेले आहे। तुम्हाला स्टार्टिंग बघा 19,900 पासून आहे ते जवळजवळ 1,42,400 पर्यंत ही सॅलरी भेटणार आहे। सो इथे पद कोणते कोणते आहेत बघू। वरिष्ठ वैज्ञानिक आहे, त्याच्यानंतर इथे निम्न श्रेणी लघुलेखक गट ब आहे, त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक आहे, भूवैज्ञानिक आहे, आलेखक आहे, सहाय्यक आरेखक आहे, अभियांत्रिकी पद आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, अनुरेखक आहे, दप्तर कारकून आहे, असे बऱ्याचशा जागा आहेत। आपण सविस्तर बघून घेऊया 1 बाय 1। आता इथे जे पहिलं आहे वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क्रमांक ब, त्यांच्यासाठी सांगितलेलं आहे बघा। कार्यालयाचे नाव कोणतं आहे सांगितलेलं आहे, नाशिक आहे, पुण्यासाठी आहे। वेतन श्रेणी लक्षात 42,900 पासून सुरू होते ते जवळजवळ 1,42,400 पर्यंत भेटणार आहे। एकूण पदे 2 आहेत। त्यानंतर जे पुण्यासाठी आहे तिथे सुद्धा 2 आहेत। निम्न श्रेणी लघुलेखक आहे तिथे 41,800 पासून सुरू होणारे ते 1,32,300 पर्यंत ही तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। इथे लक्षात घ्या, अमरावतीसाठी आहे, संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरसाठी आहे, साताऱ्यासाठी आहे, नागपूर, नाशिक, पुणे, ठाणे यांच्यासाठी आहे। इथे पद सुद्धा दिलेले आहेत, मेन्शन केलेले आहे। इथे जे अमरावतीसाठी आहे 3 पद आहेत, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी 6 आहे, साताऱ्यासाठी 1 आहे, नागपूरसाठी 2 आहे, नाशिकसाठी 1 आहे, पुणे यांच्यासाठी 3 आहे आणि ठाण्यासाठी 3 आहे। त्यानंतर इथे कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आहे, यांची सॅलरी डिटेल्स दिलेली आहे 41,800 ते 1,32,300 पासून आहे आणि इथे पुण्यासाठी 13 जागा आहे आणि नाशिकसाठी 1 आहे। त्यानंतर भूवैज्ञानिक सहाय्यक आहे, इथे नाशिकसाठी 38,600 पासून सुरू होत आहे आणि 1,22,800 पर्यंत ही सॅलरी भेटणार आहे। 5 जागा आहेत। हे पूर्ण तुम्हाला माहिती इथे दिलेली आहे, PDF दिलेला आहे आणि कोणते कोणते ठिकाणी आहे जॉब अपडेट हे सुद्धा सांगितलेलं आहे। जवळजवळ खूप मोठी सॅलरी सुद्धा भेटत आहे। 19,000 पासून सुरू होत आहे ते लाखपर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे। तुमची एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर तुम्ही कोणत्या ह्याच्यात फील्डमध्ये बसता हे तुम्ही एकदा चेक करून घ्या आणि ते नक्कीच अप्लाय करायचं आहे। खूप मोठी जागा निघालेलीच आहेत, जवळजवळ 4,497 जागा आहेत आणि हे 3 वाजल्यापासून तुम्हाला फॉर्म भरण्यास सुरुवात करायची आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्यात येणार आहे आणि लास्ट तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे। आता हे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला ही जी वेबसाईट दिलेली आहे ही सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, जे तुम्हाला पूर्णपणे पोस्ट देणार आहे। त्यात सगळ्या लिंक आहे, सविस्तर माहिती आहे, तुम्ही 1 बाय 1 वाचू सुद्धा शकता आणि बघू सुद्धा शकता। लिंक आहे ते दुपारी 3 वाजता ओपन होणार आहे, तुम्ही बघू शकता आणि इथे सांगितलेलं आहे की दुपारी 3 वाजता ओपन झाल्यानंतर इथे जे लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे। आता ऑनलाईन फॉर्म भरताना इथे लक्षात घ्या, जे अर्जाची फी आहे किंवा तुम्हाला परीक्षेची फी आहे ते जे खुल्या प्रवर्गासाठी 1,000 आहे आणि मागासवर्गीय किंवा अनाथ दिव्यांग त्यांच्यासाठी 900 रुपये फी असणार आहे। खूप मोठी जागा निघालेली आहे, ते पण जलसंपदा विभाग महाराष्ट्र यांच्यातर्फे आहे, मेगा भरती आहे। तुम्ही जर त्या एलिजिबल असाल तर नक्कीच ही संधी सोडायची नाहीये। पूर्ण मी तुम्हाला नेक्स्ट जो व्हिडिओ येणार आहे एलिजिबिलिटी क्रायटेरियाचा म्हणजे एज्युकेशन क्रायटेरियाचा आणि सविस्तर माहिती परीक्षा कशी असणार हे पूर्ण मी देणार आहे। सो नक्कीच इथे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, शेअर करा। व्हिडिओला शेअर केल्यानंतर बाकीच्या लोकांना सुद्धा समजेल की किती जागा निघालेल्या आहेत आणि सविस्तरपणे मी सांगितलेलं आहे माहिती, फॉर्म कुठे भरायचा आहे वगैरे सगळं कळून जाणार आहे। सो नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।